हिवाळ्यामध्ये बऱ्याचदा कंबरदुखी, अशक्तपणा जाणवतो. त्यावरती गुणकारी असे आपण डिंकाचे लाडू बनवणार आहोत. रेसिपी खूप दिवस झाले शूट केलेली आहे. एडिट करायला वेळ लागला. नमस्कार, स्वागत आहे तुमचं वैशालीज किचनमध्ये. आज मी तुम्हाला वाटीच्या प्रमाणानुसार वजनी प्रमाणासोबत हे डिंकाचे लाडू बनवून दाखवणार आहे. इथे आपण साखर न वापरता गूळ घालणार आहोत. 1 किलो लाडूच्या प्रमाणासाठी किती गूळ घालायचा हे देखील इथे पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर मी गॅसवरती कढई ठेवली. मध्यम आचेला कढई गरम करून घ्यायची. आता याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे साजूक तूप घालायचे. इथे आपण 200 ग्राम साजूक तूप घेतलेले आहे. वाटीच्या प्रमाणानुसार 1 वाटी. आता हे तूप आपल्याला थोडं थोडं साहित्य भाजण्यासाठी संपूर्ण वापरायचं आहे. तूप छान गरम झालं की याच्यामध्ये 1 वाटी काजू घातले, सोबतच 1 वाटी बदाम घातले. दोन्ही साहित्य 100-100 ग्राम आहे. वाटीच्या प्रमाणानुसार 1-1 वाटी घेऊ शकता. काजू बदाम भाजण्यासाठी खूप जास्त तूप घालायची गरज नाही. थोड्या तुपामध्ये पण हे छान भाजतात. अशा पद्धतीनं चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि काजू आणि बदामाला चांगले डाग पडू द्यायचे. इथपर्यंत भाजून घ्यायचे. बदाम छान फुलले जातात आणि काजूला हलके असे लालसर डाग पडतात. एवढे भाजले की काजू आणि बदाम आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचे आहे. आता हे मी प्लेटमध्ये काढून घेते. त्याच कढईमध्ये थोडंसं तूप शिल्लक आहे. याच्यामध्ये आपल्याला खारकीची पावडर भाजून घ्यायची. खारीक पावडर मी घरीच तयार केलेली आहे. विकतची पण तुम्ही इथे वापरू शकता. आता 1 ते 1.5 मिनिटासाठीच ही खारक्याची पावडर आपल्याला भाजून घ्यायची. खारक्याची पावडर कडक होऊ द्यायची नाही. आता मध्ये मध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचे. अजून थोडंसं तूप याच्यामध्ये आपण घालूया. साधारण 1 ते 1.5 चमचा याच्यामध्ये पुन्हा तूप घालायचे. पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचे. खारीक आपल्याला खूप भाजायची गरज नाही. हलकी अशी गरम करायची म्हणजे मग ती सॉफ्ट होते. कडक करायची नाही. कडक केल्याच्या नंतर लाडू हे कडक होऊ शकतात. आता ही खारकाची पावडर चांगली भाजलेली आहे. तुम्ही जर का खारकीचं पावडर घरी तयार करणार असाल तर दिवसभर खारका ह्या उन्हात वाळून घ्यायच्या. त्यामुळे लाडू छान खूप दिवसासाठी टिकण्यास मदत होते. आता हे मी एका ताटामध्ये काढून घेते. आता त्याच कढईमध्ये आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे. हे साहित्य भाजताना आपल्याला जाड तळाचीच कढई घ्यायची आहे. इथे साधारण काळ्या पाठीचं अर्धा किलो खोबरं मी अशा पद्धतीनं मोठं मोठं खिसून घेतलं. 2 बॅचेसमध्ये आपण खोबरं भाजणार आहोत. तर गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची, हाय करायची नाही, कारण खोबरं पटकन जळू शकतं. आणि मध्ये मध्ये याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. खोबऱ्याचा खीस तुम्ही असाही वापरू शकता, पण खोबरं भाजल्यामुळे त्याचा हलकासा कचकचपणा कमी होतो. छान असं खोबरं कुरकुरीत तयार होतं आणि मग ते खाताना लाडू छान लागतात. मध्ये मध्ये अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. खोबरं आपल्याला इथे चांगल्या क्वालिटीचं वापरायचं, म्हणजे काळ्या पाठीचं जे खोबरं असतं ते तुम्ही इथे घेऊ शकता. दिवसभर उन्हात ठेवायचे, चांगलं वाळू द्यायचे, त्यानंतर मोठं मोठं असं खिसून घ्यायचं. तर इथे आपलं खोबरं छान भाजून झालेलं आहे. ताटामध्ये काढून घेतलं आणि आता त्याच कढईमध्ये राहिलेलं खोबरं पण आपण अशाच पद्धतीनं भाजून घेणार आहोत. खोबरं भाजताना तुपाचा अजिबात वापर करायची गरज नाही. आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच असं मिक्स करत चांगलं भाजून घ्यायचं आहे खोबरं. आता सेम पद्धतीमध्ये मी हे सगळं खोबरं भाजून घेते. आतापर्यंत आपण काजू, बदाम, खारकीची पावडर आणि खोबरं छान भाजून घेतलेलं आहे. एक 4-5 चमचे आता याच्यामधलं तूप घालून घेते. थोडंसं तूप शिल्लक ठेवलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला डिंक तळायचं आहे. इथे आपण 1 किलोसाठी 50 ग्रॅम डिंक घेतलेला आहे. थोडासा तुम्ही जास्ती पण घेऊ शकता. आता हा डिंक तुम्हाला कोणत्याही किराणा स्टोअरवरती इझिली मिळू शकतो. तूप पण चांगलं गरम झालेलं आहे. मोठा मोठा डिंक होता. थोडासा वरंट्याने मी असा ठेचून घेतला, म्हणजे बारीक करून घेतला, म्हणजे तळताना तो पटकन फुलला जातो. आता हा डिंक आपला तूप चांगलं गरम झाल्याशिवाय तुपात टाकायचं नाही. थोडासा डिंक टाकून बघायचा आहे. चांगला फुलायला लागला की समजायचं तूप चांगलं गरम झालेलं आहे. आता तूप छान गरम झालं. याच्यामध्ये आपल्याला थोडा थोडा डिंक टाकायचा आहे. डिंक फुलून खूप जास्त होतो. आपल्याला तुपामध्ये थोडं थोडं असा पांगून डिंक टाकायचा आहे. तुम्ही इथे पाहू शकता मस्त फुलला जातो तो. एकदम असा कुरकुरीत आपल्याला डिंक तळू द्यायचा आहे. याच्यामध्ये अजिबात चिकटपणा राहू द्यायचा नाही. जसा नायलॉन शाबदाना तळल्याच्या नंतर फुलून असा वरती येतो आणि छान असा कुरकुरीत होतो. सेम तशाच पद्धतीचा डिंक तळला जातो. हा डिंक असाही खायला खूप छान लागतो. मस्त हा डिंक तळलेला आहे. गॅसची आच तुम्ही इथे हाय पण ठेवू शकता, पण डिंक फुलल्याच्या नंतर गॅसची आच मध्यम करायची किंवा लो करायची आणि हलकासा गुलाबी होईपर्यंत डिंक चांगला तळू द्यायचा आहे. अजिबात चिकट राहू द्यायचं नाही किंवा ती डिंकाची कच्ची कणी त्याच्यामध्ये राहू द्यायची नाही. छान असा कुरकुरीत हा डिंक तळला जातो. आता हलकासा गोल्डन ब्राऊन हा डिंक झालेला आहे. आता आपण हे डिंक काढून घेऊया आणि अशाच पद्धतीनं सगळा डिंक तळून घ्यायचा आहे. फक्त जास्त करपू द्यायचं नाही आणि खूप जास्त कच्चाही ठेवायचं नाही. पहा इथे छान असा डिंक आपला तळून झालेला आहे. आता आपण हे जे काही साहित्य तळलेलं आहे ते आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. मिक्सरचा मोठा जार घेतला, छोटा जार घेतला तरी देखील चालणार आहे. आता इथे मी तुम्हाला डिंक फोडून दाखवते. हातानं पण तो एकदम मस्त असा फुटल्या जातो. याला आपल्याला आता मिक्सरला जाडसर असं फिरून घ्यायचं आहे. खूप जास्त बारीक पण फिरवायचं नाही, कारण याचं पाणी होऊ शकतं पुन्हा.
तर हलकासा जाडसर ठेवायचं म्हणजे दाताखाली आल्याच्यानंतर खायला पण तो छान लागतो. आता याला आपण मिक्सरला फिरून घेऊया. डिंक मिक्सरला फिरवताना मिक्सर चालू बंद करूनच आपल्याला फिरून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला जसं पाहिजे तसा हा डिंक दळला जातो. इथे पाहू शकता तुम्ही मस्त रवाळ असा डिंक मी दळून घेतलेला आहे. अशाच पद्धतीनं डिंक दळून घ्यायचा आहे. आता हा डिंक मी एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेते. साहित्य लगेच आपल्याला एकत्र करायचं नाही. आता आपण मिक्सरला काजू आणि बदाम बारीक करून घेणार आहोत. हे चांगले थंड झालेले आहे. मिक्सरचा जार जर छोटा असेल तर 2 बॅचमध्ये तुम्ही हे काढू शकता. जार मोठा आहे आणि आता आपल्याला हे चालू बंद करूनच पल्स मोडवरती हे छान असे जाडसर दळून घ्यायची. खूप जास्त बारीक करायची गरज नाही. आवडत नसतील तर तुम्ही बारीक पण दळू शकता, पण मी हलके असे जाडसर ठेवणार आहे. अशा पद्धतीने याची पावडर तयार करून घेतली म्हणजे मग ती खाताना छान लागते. आता ही पावडर मी एका प्लेटमध्ये काढून घेते. आता आपल्याला खारकेची पावडर पुन्हा मिक्सरला फिरून घ्यायची. ही मिक्सरला फिरवलेलीच पावडर आहे. पुन्हा याला आपल्याला हलकी अशी दळून घ्यायची आहे. अशा पद्धतीची खारकेची पावडर आपल्याला तयार करून घ्यायची म्हणजे खूप जास्त कचकची लाडूमध्ये लागणार नाही. छान बारीक अशी दळून घेतलेली आहे. आता आपल्याला खोबरं बारीक करून घ्यायचे. खोबरं तुम्ही हवं तर असं पण वापरू शकतो, कारण खोबरं भाजल्याच्या नंतर हातानंच ते छान असं कुरकुरीत बारीक होऊन जातं. तरी देखील आपण याला हलकासं जाडसर दळून घेणार आहोत मिक्सरला. अशा पद्धतीनं हे खोबरं दळून घेतलं. आता 2 बॅचमध्ये हे खोबरं मी दळून घेते. सगळं साहित्य आपण व्यवस्थित दळून घेतलेलं आहे. गॅसवरती कढई ठेवली. पोहे खायच्या चमच्यानं 1 चमचा ओवा घातला. कढई चांगली गरम झाली की गॅस बंद केला तरी देखील चालतो. आता हा ओवा आपल्याला हलकासा रोस्ट करून घ्यायचा आहे. ओव्याऐवजी तुम्ही ते सुंठ पावडर पण वापरू शकता, जेणेकरून हे लाडू आपल्याला पचायला सोपे जातात. ड्रायफ्रूटचे लाडू जर ओवा किंवा सुंठ पावडर नाही घातली तर तुम्हाला ॲसिडिटी होऊ शकते. त्यासाठी ओवा किंवा सुंठ पावडर ही आवर्जून वापरायची आहे. सुंठ पावडर भाजायची गरज नाही. ज्यावेळेस तुम्ही हे लाडूचं मिक्स करता त्यावेळेस तुम्ही ती सुंठ पावडर घालू शकता. ओवा असल्यामुळे मी हलकासा भाजून घेतला. मस्त याचा खमंग वास दरवळतोय. आता मी हे काढून घेते. डिंक तळून एवढं तूप शिल्लक आहे. आता उरलेलं सगळं तूप मी याच्यामध्ये घालून घेते. आपण याच्यामध्ये आता गूळ गरम करून घेऊ. आता हा गूळ आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. एक मोठी वाटी गूळ घेतलेला आहे. वजनी प्रमाणात 200 ग्राम आहे. गूळ तुमच्या आवडीप्रमाणे अजून थोडं तुम्ही वाढू शकता किंवा कमीही घालू शकता, पण 200 ग्राम जर घातला तर बरोबर हे लाडू छान गोड तयार होतात. आता हा गूळ आपण तुपामध्ये घातलेला आहे. याची आपल्याला चाचणी वगैरे करायची नाही. फक्त गूळ हा तुपामध्ये वितळून घ्यायचा आहे, जेणेकरून गुळामध्ये काही ओलसरपणा असेल तर तो संपूर्ण निघून जाईल. अशा पद्धतीनं चांगलं मिक्स करून घेतलं. याच्यामधल्या संपूर्ण गुठळ्या वितळून घेतलेल्या आहे. हे सगळी प्रोसेस करताना गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे. याचं काही आपल्याला पाक वगैरे करायची गरज नाही. आता हे चांगलं मिक्स करून घेतलं. आता हे वितळून घेतलेला गूळ आपल्याला खारीक खोबऱ्यावरती घालून घ्यायचं आहे आणि याचे छान असे लाडू तयार करून घ्यायचे. त्या अगोदर आपल्याला हे खारीक खोबरं अशा पद्धतीने चांगलं मिक्स करून घ्यायचं चमच्यानं. सोबतच आपल्याला याच्यामध्ये आता बदामाची पूड घालून घ्यायची. ते पण चांगली मिक्स करून घ्यायची. हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं की लगेच आपल्याला याच्यामध्ये डिंकाची पावडर घालून घ्यायची. सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे, म्हणजे कुठेच ते कमी जास्त पडणार नाही. सगळ्या जागेवरती व्यवस्थित ते मिक्स होऊन जाईल. अशा पद्धतीनं चांगलं मिक्स करून घेतलं. आता आपण याच्यामध्ये ओवा घालून घेतला. तो पण चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. आता यावरती आपल्याला वितळलेला गूळ घालायचा आहे. हे मिश्रण जे आहे ते आपल्याला एकदम घालायचे, कारण आपण थंड होऊ दिलं तर ते लगेच घट्ट व्हायला सुरुवात होईल. गरम असताना त्याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि गरम असताना हाताने मिक्स करायचं नाही. चमच्याच्या सहाय्याने याला व्यवस्थित मिक्स करायचे. आता ही मिक्स करण्याची प्रोसेस आपल्याला पटापट करायची, म्हणजे गूळ ह्या संपूर्ण पूडला व्यवस्थित लागल्या जाईल आणि याचे छान असे लाडू तयार होतील. एक 2 ते 3 मिनिटानंतर हे मिश्रण हलकासं कोमट झालेलं आहे. हातानं पुन्हा अशा पद्धतीनं चोळून चोळून सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि याचे आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे छोटे छोटे किंवा तुम्हाला हवे तसे तुम्ही लाडू तयार करून घेऊ शकता. जसे आपण नेहमी लाडू वळतो सेम तशा पद्धतीचेच हे लाडू वळून घ्यायचे. इथे मी छान असे छोटे छोटे लाडू तयार करून घेते. एवढ्या मिश्रणामध्ये एवढ्या साईजचे 25 ते 30 लाडू तयार होतात. तर अशा पद्धतीने मी सगळे लाडू वळून घेते. इथे आपण किलोच्या प्रमाणानुसार लाडू तयार केलेले आहे. अर्धा किलो खोबऱ्याचा खीस घेतला. 200 ग्राम खारकेची पूड घेतलेली आहे. 200 ग्राम तूप घेतलं. 100 ग्राम काजू आणि 100 ग्राम बदाम घेतलेला आहे. एक पोहे खायचा चमचा ओवा घेतलेला आहे. 50 ग्राम आपण डिंक घेतलेला आहे. 200 ग्राम गूळ घेतलेला आहे. एवढ्या प्रमाणामध्ये बरोबर हे लाडू छान तयार होतात. तुम्ही जर पहिल्यांदा जरी लाडू बनवले तरी हे लाडू परफेक्ट तयार होतील. सोप्या पद्धतीमध्ये रेसिपी शेअर केलेली आहे. जर का तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.